राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम मांसाहारी असल्याचं वक्तव्य केलं। आव्हाडांच्या या वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटले। अशात जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषद घेत आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं। श्रीरामाबद्दल जे बोललो ते उघात बोलून गेल्याचं आव्हाडांनी म्हटलंय। तसंच कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो असं आव्हाडांनी म्हटलं। जे मी बोललो ते उघात बोलून गेलो की जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो। इतिहासाचा विपर्यास करत नसल्याचं आव्हाडांनी स्पष्ट केलंय। कधीही मी इतिहासाचा विपर्यास करत नाही। इतिहासाचं विकृतीकरण करणं हे माझं काम नाही। कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय करत नसल्याचं आव्हाडांनी नमूद केलं। वाल्मिकी रामायणामध्ये जर काही लिहिलं असेल तर त्याच्यावरती कोणाचा आक्षेप असेल का? रामनामावरून सुरू असलेल्या राजकारणावरून सुद्धा आव्हाडांनी भाजपला टोला लगावला। तुमचा राम तुम्हाला बाजारात निवडणुकींसाठी आणायचा आहे, आमचा राम जन्मापासून आमच्या हृदयात आहे। आमचा राम बहुजन, क्षत्रिय आणि जातपात न पाळणारा, या वक्तव्याचा आव्हाडांनी पुनरुच्चार केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद पेटलाय। प्रभू राम मांसाहारी होते असं वक्तव्य आव्हाडांनी शिर्डीच्या शिबिरात केलं। त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यातलं वातावरण तापलंय। मात्र आव्हाडांच्या याच वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातही वाद निर्माण झालाय की काय असा प्रश्न निर्माण झालाय। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आव्हाड यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे। नको त्या विषयावर बोलून वाद ओढून घेण्यापेक्षा जनतेच्या मुद्द्यांवर बोललं पाहिजे असा टोला रोहित पवारांनी लगावला। तसंच देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून त्याबद्दल प्रत्येकाची श्रद्धा असल्यानं कुणीही त्याचं राजकारण करू नये। देव या विषयावर अनावश्यक बोलून विरोधकांच्या सापळ्यात न अडकण्याचं भान सगळ्यांनी ठेवायला हवं अशी एक नागरिक म्हणून माझी भावना आहे असं ट्विट रोहित पवारांनी केलं। त्यांच्या या टीकेला जितेंद्र आव्हाडांनी उत्तर दिलंय। रोहित पवार काय बोलतात ह्याच्याकडे मी फार महत्त्व देत नाही आणि मला काय फार त्यांच्याविषयी बोलायचं नाही। अजून लहान आहेत, पहिली टर्म आहे। अबुधाबीमध्ये जाऊन बोलणं खूप सोपं आहे। प्रभू रामाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात मतभेद असल्याचं या निमित्तानं समोर आलं। येत्या 22 जानेवारीला अयोध्येतल्या भव्य राम मंदिरात रामलल्लाचा प्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे। संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। अशातच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीत पक्षाच्या शिबिरात प्रभू श्रीराम मांसाहारी असल्याचं वक्तव्य केलं। या वक्तव्यानंतर राज्यभरात आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूरसह राज्याच्या विविध भागात भाजप कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केलं। पुण्यातल्या अलका चौकात भाजपनं जोडे मारो आंदोलन केलं। यावेळी आव्हाड यांची प्रतिकात्मक तिरडी अंत्ययात्रा काढण्यात आली। नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं आव्हाडांचा प्रतिकात्मक पुतळा उलटा टांगत आंदोलन केलं। यावेळी आव्हाडांवर कारवाईची मागणी करण्यात आली। दोन जाती धर्मांमध्ये विद्वेष निर्माण करायचा हा त्यांचा प्रयत्न आहे। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या व्यासपीठावर जितेंद्र आव्हाड जेव्हा बोलतो याचा अर्थ ती शरद पवारांची भूमिका आहे। पुलिस को डॉक्टर जितेंद्र आव्हाड के खिलाफ एफआईआर दर्ज करनी होगी। राज्याच्या विविध भागात सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि अजित पवार गटानं आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध केला। तसंच आव्हाडांवर कारवाईची मागणी केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटत आहे। प्रभू राम मांसाहारी होते या आव्हाड यांच्या वक्तव्यानं वाद पेटला। अशात राज्यासह देशभरातील साधू महंत आव्हाडांच्या विरोधात आक्रमक झाले। नाशिकमधल्या साधू महंत जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात एकवटलेत। साधू महंतांनी आव्हाड यांच्या विरोधात नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि राज्य सरकारनं ईशनंदे विरोधात कायदा आणावा अशी मागणी साधू महंतांनी केली आहे। आणि जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध आम्ही कोर्टात देखील केस दाखल करणार आहोत। महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाने ईशनिंदा कायदा करावा। आव्हाडांनी केलेलं वक्तव्य बिनबुडाचं असून तेव्हा व्यासपीठावर हजर असलेल्या पवारांनी त्यांना का रोखलं नाही असा सवाल विहिंपचे प्रांत मंत्री गोविंद शेंडेंनी केलाय। शरद पवार सारखा माणूस तिथे उभा आहे, बसलेला आहे आणि त्याच्या समोर या प्रकारचं स्टेटमेंट करणं आणि शरद पवार काही बोलत नाही याचा अर्थ काय? हे तुमची मौन स्वीकृती आहे का? शिर्डीतही आव्हाड यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी आव्हाडांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी विहिंप आणि बजरंग दलाने केली आहे। प्रभू श्रीराम मांसाहारी असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं। आव्हाड यांच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी सत्ताधारी महायुतीनं आक्रमक भूमिका घेतली आहे। आव्हाडांच्या विरोधात राज्यभरात आंदोलनाचा हडका उडालाय।
मुंबईतील घाटकोपरमध्ये भाजप आमदार राम कदम यांनी आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन केलं। यावेळी आव्हाडांना अटक करण्याची मागणी कदमांनी केली। यावर आव्हाडांनी पलटवार केलाय। आणि कुठल्या तरी एका संप्रदायाला खुश करायचं म्हणून चाललंय हे। लड़कियां उठाने ले जाने वाले भी आज मेरे ऊपर कूद पड़े हैं, उनका भी नाम राम ही है। भाजप आमदार नितेश राणे यांनीही आव्हाडांवर जोरदार टीका केली आहे। पण मुंबऱ्याच्या जितोद्दीनने जिथे आमच्या प्रभू रामनी मांसाहारी खाल्ला असा एक तरी पुरावा त्यांनी मला द्यावा। नितेश राणे वाचतात किती, ऐकतात किती, बोलतात किती, याच्याबद्दल अख्ख्या महाराष्ट्राला प्रश्न आहे। आज सगळे पुरावे ते उपलब्ध आहेत। या प्रकरणी आव्हाड यांनी खेद व्यक्त केला असला तरी हा वाद इतक्यात शमणार नसल्याची चिन्ह दिसत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं। श्रीराम मांसाहारी होते या आव्हाडांच्या शिर्डीतल्या वक्तव्यानं राजकारण तापलं। आव्हाडांच्या विरोधात आता अयोध्येतली साधू मंडळी महंत सुद्धा आक्रमक झाले। अयोध्येतील श्री श्री परमहंस आचार्य महाराज आव्हाडांवर प्रचंड संतापलेत। आव्हाडांवर राज्य सरकारनं कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली। सरकारनं ही कारवाई केली नाही तर आपण त्यांचा वध करू असं वादग्रस्त विधान त्यांनी केलंय। कार्रवाई सख्त नहीं होती है तो फिर एनसीपी नेता जितेंद्र का वध मैं करूंगा। ज्याच्या डोक्यात आजही वर्ण व्यवस्था बसलेली आहे त्यांच्याबद्दल मी काय बोलणार। आव्हाड यांनी वक्तव्यावर खेद व्यक्त करत वाद वाढवणार नसल्याचं म्हटलं। मात्र त्यांच्या वक्तव्यावर येणाऱ्या प्रतिक्रियांमुळे वातावरण बिघडण्याची शक्यता आहे। शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा नव्या वादात सापडले। सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्तानं सिल्लोडमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। बुधवारी गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी गौतमीचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर तरुणाई बेधुंद झाली। कार्यक्रम सुरू झाल्यानंतर समोर बसलेल्या काही तरुणांनी हुल्लडबाजी सुरू केली, त्यामुळे कार्यक्रम थांबवावा लागला। संतापलेले अब्दुल सत्तार माईक घेऊन थेट स्टेजवर पोहोचले। त्यांनी पोलिसांना उलटबाजी करणाऱ्या तरुणांना आवर घालण्याच्या सूचना दिल्या। मात्र तरुण काही ऐकत नसल्यानं सत्तारांनी पोलिसांना थेट लाठीचार्जचे आदेश दिले। पोलीसवाले त्यांना लाठीचार्ज करा, पाठीमागच्या लोकांना पोलीसवाले हाणा त्यांना। सत्तार यांच्या आदेशानंतर पोलिसांनी लाठीमार सुद्धा केला। धक्कादायक म्हणजे कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या लोकांना कुत्र्यासारखं मारा म्हणत शिवीगाळ केली। इतका मारा का त्यांची हड्डी तुटून जाईल। खाली बाई या बापाने कधी पाहिला ना कार्यक्रम। आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबद्दल केलेल्या वक्तव्यानं राज्यात महायुती आक्रमक झाली, तर दुसरीकडे सत्तारांच्या वक्तव्यामुळे विरोधकांना सुद्धा सत्ताधाऱ्यांना घेरण्याचं आयतं कोलीत हाती लागलं। नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात प्रचंड गोंधळ झाला। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये राज्याचे अल्पसंख्याक आणि पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्तानं कार्यक्रम आयोजित केला होता। यावेळी अब्दुल सत्तार यांनी अगदी शिवराळ भाषा वापरली। सत्तार यांनी बेधुंद तरुणांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले, त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला। यावेळी त्यांनी शिवराळ भाषेचा वापर केला। सत्तारांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यावरून विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी सत्तार आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला। या गद्दार लोकांच्या डोक्यामध्ये सत्तेची मस्ती आणि हवा गेलेली आहे। ज्या पद्धतीनं भाषा वापरली ती भाषा आपल्या संस्कृतीला शोभणारी नाही। हे मंत्री आहे ती गुंड आहे। जे काही वक्तव्य केलं त्याची दखल माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे। वादानंतर मंत्री सत्तार यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। कार्यक्रमामध्ये अडथळे निर्माण करण्याचं काम आणि विशेषतः त्याला उधळण्याचं कामाचा काही लोकांचा कट होता, ते 5-25 लोकांचा। कोणाच्या मनामध्ये काही थोडीफार शंका कुशंका झाली असेल तर मी निश्चित त्याची दिलगिरी व्यक्त करेन। सत्तार यांनी आपल्या वक्तव्यावर खेद व्यक्त केलाय, मात्र त्यानंतर हा वाद शमणार का हे पाहावं लागेल। शिवडी नावाशेवा सागरी सेतू 12 जानेवारीपासून सामान्यांच्या सेवेत आणण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू झाल्यात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सागरी सेतूचं उद्घाटन करण्यात येणार आहे। या सागरी सेतूवर वाहनांना किती टोल असणार आहे याकडे वाहन चालकांचं लक्ष होतं। अखेर शिवडी नावाशेवा या सागरी सेतूवरील टोल रक्कम निश्चित करण्यात आली आहे। या सागरी सेतूवर 500 रुपयांचा टोल असणार असल्याची चर्चा होती, मात्र सागरी सेतूवर 250 रुपयांचा टोल असणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीत याला मंजुरी देण्यात आली आहे। डिपार्टमेंटने आधी 500 रुपये सुचवलेलं होतं, नंतर 350 वर आलेले होते, पण आज कॅबिनेटने या ठिकाणी निर्णय घेतलेला की 250 रुपये या ठिकाणी जो दर आहे, टोल आहे, तो या ठिकाणी घेण्यात यावा। मुंबई ते अलिबाग हे अंतर सागरी महामार्गामुळे अवघ्या 15 ते 20 मिनिटात पार करणं शक्य होणार आहे।
पर्यावरणपूरक असा सागरी महामार्ग असून बांधकामातल्या जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान वापरून त्याचं काम पूर्ण करण्यात आलंय. ओपन रोड टोलिंग यंत्रणा असलेला देशातला पहिला मार्ग ठरणार असल्याचं सांगण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारीला अटल सेतू शिवडी नावासेवा सीलिंग या महत्वाकांक्षी प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे. या सागरी सेतूचा फायदा रायगड, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पालघर अशा सर्व भागातल्या प्रवाशांना होणार आहे. सोबतच या भागातील गावांचा विकास झपाट्यानं होणार आहे. देशातील सर्वात लांब समुद्री पूल अर्थातच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आहे. या ट्रान्स हार्बर लिंकमुळे मुंबई ते नवी मुंबई हे अंतर केवळ 20 मिनिटात पार करता येणं शक्य होणार आहे. हा मार्ग 22 किलोमीटर लांबीचा असून जवळपास 18 किलोमीटर समुद्रातून आहे. त्याचप्रमाणे इतर 4.25 किलोमीटरचा मार्ग हा जमिनीवरचा आहे. मुंबईतल्या शिवडीतून नवी मुंबईचं अंतर अवघ्या 20 मिनिटात कापता येणार आहे. दुसरीकडे हा मार्ग मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाला देखील जोडला जातोय. त्यामुळे मुंबई पुणे अंतर देखील या महामार्गामुळे कमी व्हायला मदत होईल. नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातल्या प्रदेशाचा भौतिक आर्थिक विकास मोठ्या प्रमाणात होणार आहे. प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाशी वेगवान दळणवळण शक्य होणार आहे. त्याशिवाय मुंबई पोर्ट JNPT या दरम्यान वेगवान दळणवळण शक्य होणार आहे. इंधन वाहतूक खर्च आणि मौल्यवान वेळेत सुमारे 1 तासाची बचत होणार आहे. मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हायला मदत होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारी कर्मचारी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे नांदेड बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देण्यासाठी 750 कोटींच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. रेशीम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र 2 योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावरून राज्य सरकारी कर्मचारी आक्रमक झाले. नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. त्यामुळे काही सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 2005च्या पूर्वी ज्यांच्या जाहिराती लागलेल्या आहेत अशांना सुद्धा जुन्या पेन्शनचा लाभ देण्याचा निर्णय झालेला आहे. दूध दर कपातीमुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. या पार्श्वभूमीवर दुधासाठी 5 रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 5 रुपये लिटर त्याचं अनुदान आम्ही शेतकऱ्यांना, दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे. मला वाटतं की मोठा दिलासा दूध उत्पादक शेतकऱ्यांना याबाबतीत मिळालेला आहे. विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा नळगंगा प्रकल्पाला पाणी उपलब्धतेची अट शिथिल करण्यात येणार आहे. पॉवरलूमला प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान दिलं जाणार असून त्याचा 400 उद्योगांना फायदा होणार आहे. अंगणवाडी सेविकांचं शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्र्यांच्या दरम्यान बुधवारी बैठक झाली. मात्र या बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविकांचा संप सुरूच आहे. राज्यातल्या अंगणवाडी सेविकांचा गेल्या महिन्याभरापासून संप सुरू आहे. उद्धव ठाकरेंनी बुधवारी आझाद मैदानात जाऊन अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलं. यानंतर राज्य सरकारकडून संपावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळामध्ये बैठक झाली. यात तोडगा न निघाल्यानं ही बैठक निष्फळ ठरली आहे. अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नाबाबत निर्णय झाल्याशिवाय माघार घेणार नाही असा पवित्रा अंगणवाडी सेविकांनी घेतलाय. या पार्श्वभूमीवर ही कोंडी फोडण्याची कसोटी सरकार पुढे आहे. रश्मी शुक्ला यांची राज्याच्या नवीन पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप झाले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट दिला. दरम्यान रश्मी शुक्लांच्या नियुक्तीवरून राज्याचं राजकारण तापलंय. राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक असणार आहेत. गेल्या अनेक दिवसापासून त्यांचं नाव पदासाठी चर्चेत होतं. अखेर त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. रश्मी शुक्ला या 1988च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत. सशस्त्र सीमा बलाच्या त्या महासंचालक आहेत. यापूर्वी त्या CRPFच्या अतिरिक्त महासंचालक होत्या. पुणे पोलिसांचं आयुक्त पदही त्यांनी सांभाळलं आहे. राज्याच्या गुप्तचर विभागाचं प्रमुख पद त्यांनी सांभाळलं होतं. 2019 मध्ये सत्ता संघर्षाच्या वेळी फोन टॅपिंगचे त्यांच्यावर आरोप झाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात चौकशीही करण्यात आली. फोन टॅपिंग प्रकरणी पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला. त्यानंतर आता त्यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विरोधकांनी मात्र नियुक्तीवर टीकास्त्र डागलंय. रश्मी शुक्लांच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्तीवरून राजकारण तापण्याची चिन्ह आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ आमने सामने आले. दोन्ही नेत्यांमध्ये या मुद्द्यावरून कलगीतुरा रंगलाय. 200 JCBतून फुलं टाकतात. शिवाजी पार्कात कुठं बसायचं पाहायला 200 गाड्या घेऊन गेले.
हे कसले गरीब असला टोला भुजबळांनी लगावला. त्याला कितीही गाड्या घेऊन फिरू, तुम्हाला काय करायचंय असा पलटवार जरांगे पाटलांनी केला. मराठा आरक्षणासाठी मुंबईला धडक देण्याचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला. एकीकडे मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे, तर ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये अशी भूमिका छगन भुजबळांनी घेतली आहे. 200 जेसीबीतून फुलं टाकतात, हेलिकॉप्टरमधून फुलं टाकतात आणि म्हणे गरीब आहे असा टोला भुजबळांनी जरांगे पाटलांना लगावला. त्याला जरांगेनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्याच्याकडे सगळं काय आहे, 200 जेसीबीतून फुलं टाकतात, हेलिकॉप्टरमधून फुलं टाकतात, ते गरीब आहे, काय करणार. तो याकडे गाड्या नाहीत का, तो याकडे गाड्या नाही, आमचे मराठी घेऊन फिरते, तो काम पोट दुखत. भुजबळांनी विनाकारण आमच्यात विष कालवू नये असा इशारा जरांगेने दिला. तसं नियतीनं साप वाग ना, तू साप वागतो का, पोटात स्वार्थ घेऊन हिंडतो, पोटात स्वार्थ घेऊन हिंडतोय. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळांमध्ये वार पलटवार सुरू असल्याचं दिसून येत आहे. बीडच्या परळीतील अवैध गर्भपात प्रकरणामुळे महाराष्ट्राची नाचक्की झाली. या प्रकरणी सुधा मुंडे, पत्नी सरस्वती मुंडे आणि एकाला 10 वर्षाची शिक्षा सुनावली. आता बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा अवैध गर्भपाताचं एक मोठं रॅकेट उघडकीस आलं. बीडच्या गेवराईतल्या संजयनगर भागात घरात अवैध गर्भलिंग निदान करून गर्भपात केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. जिल्हा आरोग्य विभागानं स्टिंग ऑपरेशन करत या गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश केला. यावेळी गर्भलिंग निदान करणारं पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, गर्भपाताचं साहित्य, गर्भपाताची औषधं असा साठा जप्त करण्यात आला. तब्बल 4 ते 5 तास ही कारवाई सुरू होती. या प्रकरणी 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. गर्भलिंग निदान करण्याचा प्रकार या ठिकाणी चालू होता आणि अवैध गर्भपाताचा पण प्रकार चालू होता. यात मोठं रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. धक्कादायक बाब म्हणजे याच आरोपीकडून याआधी सुद्धा गर्भलिंग निदान, गर्भपात करण्यात आलं होतं. यात एका महिलेचा मृत्यू झाला होता. मात्र या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर पुन्हा तोच अवैध गर्भपाताचा गोरखधंदा आरोपीनं सुरू केला. या प्रकरणात कठोर कारवाई न केल्यानं गुन्हेगारांचं मनोबल आणखी वाढत असल्याचा आरोप होतोय. आता कुठे हिवाळा सुरू झालेला असताना राज्यावर पाणी टंचाईचं संकट गहिरं बनत चाललं. राज्यातील अनेक भागात तलाव कोरडे ठाक पडलेत. ऐन उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईची किती भीषण परिस्थिती होईल याची कल्पनाच न केलेली बरी. धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नकाळे तलावातलं हे चित्र आहे. हे चित्र पाण्याच्या टंचाईची भीषणता दर्शवणार आहे. निम्म्या धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या या तलावात सध्या टिपूसभरही पाणी नाहीये. तलावातील जलसाठा पूर्णपणे आटलाय. नजर जाईल तिथपर्यंत तलावात पाण्याचा एक थेंबही दिसत नाहीये. साधारणतः मार्च आणि एप्रिलमध्ये हा तलाव आटतो. मात्र यंदा पावसानं ओढ दिल्यानं जानेवारी महिन्यातच तलाव कोरडा ठाक पडलाय. या तलावासोबत जिल्ह्यातील इतर पाणी प्रकल्पांमध्ये पाणीसाठा कमी झालाय. नकाळे तलाव हा दरवर्षी साधारण मार्च एप्रिलपर्यंत शहराला पाणी पुरवठा करत असतो. मात्र यावर्षी अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच हा नकाळे तलाव जो आहे हा पूर्णपणे आटल्याचं हे चित्र आहे. धुळ्यात ऐन हिवाळ्यात ही स्थिती आहे, तर ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा आणखी तीव्र होण्याची भीती आहे. टीम इंडियानं दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेवर 7 विकेट्सनं दणदणीत विजय मिळवलाय. दक्षिण आफ्रिकेनं टीम इंडियाला विजयासाठी अवघ्या 79 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियानं हे आव्हान 3 विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह. या दोघांच्या भेदक माऱ्यापुढे मार्क्रम वगळता अन्य आफ्रिकन फलंदाजांचा निभाव लागला नाही. अवघ्या 1.5 दिवसात आणि 642 चेंडूत केपटाऊन कसोटी निकाली निघाली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात कमी चेंडूत निकाली निघालेली ही कसोटी आहे. याआधी 1932 साली ऑस्ट्रेलियानं 656 चेंडूत कसोटी जिंकली होती. या मालिकेतील पहिली कसोटी 3 दिवसात तर दुसरी कसोटी अवघ्या 1.5 दिवसात संपली. याचा अर्थ अवघ्या 4.5 दिवसात या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा निकाल लागला. भारत आणि दक्षिण आफ्रिकेनं प्रत्येकी 1 कसोटी जिंकत मालिकेत बरोबरी साधली आहे. मोहम्मद सिराजला सामनावीर तर बुमराह आणि डीएन एल्गारला मालिकावीराच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा वादात अडकलेत. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाज तरुणांनी गोंधळ घालायला सुरुवात केली आणि मग अब्दुल सत्तार यांचा तोल गेला. पाहूया या संदर्भातला खास रिपोर्ट रात्री 8 वाजता न्यूज 18 लोकमतवर. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.